कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाच्या उद्घाटन समारंभासाठी आजचे अध्यक्ष आदरणीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्मारकाचं उद्घाटन केले असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मुद्दाम या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले सन्माननीय खासदार डी राजासाहेब, माननीय पालचंद्रजी कांगू, माननीय सतेज पाटील, माननीय आमदार जयश्रीताई जाधव, आमदार जयंतजी आजगावकर, उपस्थित असलेले सुभाषराव लांडे, विजयजी देखणे, उमाताई, स्मिताताई, सर्व उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ आणि आपण सर्व बंधू आणि भगिनी, आज येथे हे सुंदर स्मारक बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयार झालं आणि पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा पुरोगामी विचाराची समतेची दिशा देणारं अशा प्रकारचं हे स्मारक आहे. चर्चा निधीची जरी केली असल्या, निधी कमी जास्त असू शकतो, परंतु त्या पाठीमागची भावना महत्त्वाची असते. आणि म्हणून बंटी पाटील तुमचं खूप अभिनंदन करतो की तुम्ही जीवनामध्ये जी सगळ्यात चांगली कामं केलेली आहे त्यामधलं एक महत्त्वाचं काम केलं असं मी म्हणतो, कारण हे विचाराचं स्मारक आहे. विचार देणारं अशा प्रकारची वास्तू आपण उभी केलेली आहे. आणि म्हणून पहिलं तर अभिनंदन तुम्ही, तुमचे सगळे सहकारी आणि कोल्हापूरकरांचं सुद्धा आम्हाला केलं पाहिजे. महाराष्ट्राला आणि देशातल्या पुरोगामी चळवळीनं सुद्धा तुमचं पहिलं सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे असं मी मानतो. खरं म्हणजे गोविंदराव पानसरेजींचं बलिदान झालं. ज्या माणसानं संपूर्ण आयुष्य तळागाळातील गोरगरीब कष्टकरी लोकांच्या प्रश्नासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढण्यात घालवलं, समाजाला धर्माची चिकित्सा करण्यास शिकवले, विवेकवाद शिकवला, लोकांच्या जगण्यातील प्रश्नाचे कारण नशीब वा मागच्या जन्मीचे पाप नसून सामाजिक राजकीय आर्थिक व्यवस्था आहे हे त्यांना समजावे म्हणून प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला. त्या 82 वर्षाच्या वृद्धाला गोळ्या घालून संपवले गेले. एक बलिदान समतेसाठी झालेलं आपल्या सगळ्यांना, आणखी एक बलिदान झालेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. कॉम्रेड गोविंदरावजी पानसरे यांना कोणी व्यक्तिगत शत्रू नव्हते. वर्गसंघर्ष आणि धर्मांधता, जमातवाद, जातीवाद या विरोधात संघर्ष हा त्यांच्या चळवळीचा कामाचा गाभा होता. सर्व शोषित वंचितांना समतेचे, सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी सर्व डाव्या संघटना, कामगार, शेतकरी, दलित संघटना, अल्पसंख्याक यांनी एक व्हावे असा त्यांचा प्रयत्न होता. केवळ कोल्हापुरातच नव्हे तर राज्यात असंख्य कार्यकर्ते या निमित्ताने घडले आणि उत्तम रीतीने कार्यरत आहे. खरं म्हणजे गोविंदरावजींच्या बाबतीत कमीत कमी शब्दामध्ये जे काही वर्णन करावं ते करण्याचा प्रयत्न मी करीत असलो तरी यामध्ये एक चळवळ, अखंड चाललेली चळवळ आहे, समतेच्या विचाराची चळवळ आहे आणि तिच्यातून गोविंदरावजी पानसरे, कॉम्रेड पानसरे हे घडलेले. मला एका गोष्टीचा अभिमान आहे की कॉम्रेड पानसरे, गोविंदरावजी पानसरे हे त्यांचा जन्म हा अहमदनगर जिल्ह्यातला, माझ्यापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर त्यांचा जन्म झालेला. परंतु तो कालखंडाचा विचार आपण करतो की ज्यावेळेस गोविंदरावजी पानसरे यांचं लहानपण होतं, किती कठीण काळातून गेले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. सावकारीचा त्रास झालेला त्रास असेल, मोलमजुरी, आई वडिलांसह सर्वांनी केलेली मोलमजुरी असेल, परंतु ती मोलमजुरी, तो सावकारीचा जो त्रास होता त्यामध्ये गोविंदरावजी पानसरे घडले आणि पुढे घडत गेले. याला कारण त्यांचं बीजारोपण जे विचाराचं झालं ते त्यांच्या कष्टामध्ये झालं. त्यांना जो त्रास होता, संघर्ष होता, त्यामधून त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलं. आणि एक गोष्ट मात्र मला मान्य करावी लागेल की ते कोल्हापुरामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं त्यांना चांगली भूमी, एक समतेची भूमी ही मिळाली असं म्हणलं तरी वावगं ठरणार, की जिथं विचारच समतेचा आहे. ही भूमी, कोल्हापूरची भूमी समतेचा विचार सांगणारी आहे. ह्या भूमीमध्ये ते चांगले रुजले. कदाचित कुणी दुसरीकडे गेले असते तर इतकं चांगलं काम त्यांच्या हातून झालं असतं का नाही, इतकं लिखाण झालं असतं का नाही मला माहीत नाही. कारण स्वभावतेचे वातावरण सुद्धा त्याला अनुकूल असलं पाहिजे, तसे मदत करणारं असलं पाहिजे. ते तुमच्याकडे मिळत होतं. शाहू महाराजांचा विचार असेल किंवा कोणताही पुरोगामी विचार जो आहे तो आपला, तो त्यांना साथ देत होता, हे नाकारता येणार नाही. म्हणजे गोविंदरावजी पानसरे यांचा जन्म, तो कालखंड जर पाहिला आपण
तर त्यावेळेस जी काही तरुण वर्ग होता, विशेषतः बहुजन समाजातील तरुण मंडळी ही डाव्या विचाराचीच असायची. तरुण आहे आणि तो कसा काय डाव्या विचाराचा नाही, कसा कम्युनिस्ट नाही असा प्रश्न विचारला जायचा. आता उलटा प्रश्न विचारला तो हे खरंय, परंतु त्या कालखंड असा होता की तरुण असला की तो डाव्या विचाराचा असेल. आमचे सगळे कुटुंब, आदरणीय साहेबांच्या कुटुंबांसह सगळी कुटुंब जी होती ती डाव्या विचाराची होती. महात्मा गांधींबरोबर काम करणारी, त्यांच्या चळवळीमध्ये राहणारी, त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारी, परंतु ज्ञानबाचं अर्थशास्त्र वाचलं बाहेर आली की डावे म्हणून आले आणि त्यांनी संपूर्णपणे, कदाचित पक्ष इकडे तिकडे झाले असतील सगळ्यांचे, परंतु कधी त्यांनी आपला विचार सोडला नाही. काही म्हणजे काँग्रेसमध्ये गेले, कोणी समाजवादी झाले. त्या माणसांनी कधीही ज्यांनी मनापासून अंतःकरणापासून हा विचार स्वीकारला ते कधीही प्रतिगामी पक्षात गेलेले आपल्याला दिसणार नाही. हे वैशिष्ट्य त्यांचं राहिलेलं आहे. आणि म्हणून तो कालखंड होता की ज्या कालखंडामध्ये गोविंदरावजी घडले. खरं म्हणजे ह्या सगळ्या त्यांच्या विचारामागे खरं आहे की पुरोगामी विचार आणि डावा विचार, कम्युनिस्ट विचार हा जागतिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या जन्माच्या कालखंडात मोठा होता. परंतु त्या पलीकडे जाऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पुरोगामी चळवळ, एक विचार हा संतांनी सुद्धा खूप दिला. संत निवृत्तीनाथ महाराजांनी ब्रह्मगिरीच्या पायथ्याला म्हटलं की समता वर्तावी, अहंता खंडावी. पसायदान हे समतेच्या विचाराचं सर्वात चांगलं प्रतीक आपलं होतं. त्यानंतर झालेले सगळे संत तुकाराम असतील किंवा सर्व संत आपण जर पाहिले, विविध धर्माचे असतील, जातीचे असतील, पण विचार मात्र पुरोगामी देण्याचं काम केलेलं होतं. अनेक आपले जे समाजसेवक झाले, समाज सुधारक झाले, त्यांनी पुरोगामी विचार दिला. संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराज, तुम्ही पाहिलं तर या वारकरी संप्रदाय आपला, माझ्या मते विचारामध्ये फरक नाहीये. जो समतेचा विचार मानतो, माणसाला माणूस मानतो, मानव धर्म मानतो, तो विचार म्हणजे पुरोगामी विचार. हा महाराष्ट्राच्या अंतःकरणात मुळापर्यंत गेलेला आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्र आपल्याला एका बाजूला दिसतो का पुरोगामी महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना दिसतो, त्याला कारण सुद्धा ही अशी व्यक्तिमत्व की जी गोविंदरावजी पानसरेंसारखी व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि म्हणून आपल्याला पुरोगामी दिसतो. आणि अनेकांनी आपली आर्थिक व्यवस्था सुधारण्याकरता काम केलं म्हणून तो प्रगतही दिसतो. हे वैशिष्ट्य महाराष्ट्राचं राहिलेलं आहे. खरं म्हणजे हे स्मारक करत असताना एक गोष्ट आपल्याला दिसते आहे की सगळ्या संतांना त्रास झाला. संत ज्ञानेश्वरांना तर वाळीस टाकलं गेलं, त्यांना किती त्या भावंडांना त्रास झाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. संत तुकारामांना झालेला त्रास वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. इतरही संतांना झालेला त्रास मी सांगत इथे बसत नाही. महात्मा फुलेंना झालेला, सावित्रीबाई फुलेंना झालेला त्रास मी सांगत नाही. आपण पाहतो की छत्रपतींना सुद्धा त्रास झाला. म्हणजे ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक करायचा म्हटल्यानंतर सुद्धा त्यांना त्रास झालेला आपल्याला दिसतो, नाकारलं गेलेलं आपल्याला दिसतं. आणि ही सगळा हा विचार, हा संघर्ष चाललेला, पिढ्यानपिढ्या शेकडो वर्ष चाललेला संघर्ष आपल्याला दिसतो. आणि त्याच संघर्षाचा परिणाम महात्मा गांधींना मारलं गेलं, त्यांचं बलिदान झालं. हा दोन्ही चाललेल्या संघर्षाचा परिणाम आहे. आणि हा संघर्ष अजूनही संपलेला नाही, एवढाच अर्थ गोविंदराव पानसरेंच्या जाण्यामुळे आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. तो संघर्ष आजही सुरू आहे. आणि आपल्याला उलट असं दिसतं आहे की दाभोळकरांचं जाणं आणि गोविंदरावांचं जाणं याच्यातून हा संघर्ष आता पुढच्या काळामध्ये आणखी तीव्र होणार असं चित्र दिसतं आहे. ज्या पद्धतीनं आता पाहतो आपण राज्य केलं जातंय किंवा ज्या पद्धतीनं देश चालवला जातो, यामध्ये दिशाभूल करून पुन्हा ते जुने दिवस आणायचे असाच विचार त्यामध्ये आहे. आपल्याला विचार करावा लागणार आहे, आपण कोणत्या बाजूला उभं राहणार. आपण राज्यघटनेचे तत्व, आपल्या संतांनी सांगितलेले, समाज सुधारकांनी सांगितलेले तत्वच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत उतरवले. महात्मांचा विचार सुद्धा त्यामध्ये आपल्या सगळ्यांना दिसतो. आपल्याला लोकशाही मिळाली, हक्क मिळाले, गरीब माणसाला सन्मान मिळाला. तो टिकणार की नाही आणि टिकवणार का नाही आपण, हा विषय महत्वाचा आजच्या स्मृतिदिनी सुद्धा आहे असं मी मानतो. आज जर काय आपल्याला प्रेरणा घ्यायची असेल तर येणाऱ्या काळामध्ये काही असेल, आम्ही कुठेही असू, परंतु आमची राज्यघटना जपली पाहिजे, कारण तिच्या समतेचा विचार आहे.
आपल्या राज्यघटनेचं प्रियांबल मध्ये समाजवादी समाज रचना हा जो शब्द आलेला आहे हा डाव्या चळवळीमुळे आलेला आहे, नाकारता येणार नाही आपल्याला. समतेचा विचार तिच्यात आहे आणि जर समतेचा विचार आमचा असेल, आम्ही मानव धर्म मानणारे असू, तर मग हे जपलंच पाहिजे. ही जबाबदारी सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे. आपण कोल्हापूरचे असतील, महाराष्ट्राचे की देशातले असतील, यांच्याकरता एक विचार असला पाहिजे आता की जर आमच्या राज्यघटनेला कोणताही धोका होणार नाही, समतेच्या विचाराला धोका होणार नाही, आमची लोकशाही ताकदवान बनलेली ती पुढच्या पिढ्या चालेल, याकरता काम करणं. आणि कुणी जर त्या पद्धतीने तिच्या मोडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या विरुद्ध उभं राहणं हा विचार सगळ्यात महत्वाचा आजच्या निमित्ताने घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे. भावनेच्या आहारी जाण्याचं काही कारण नाही. ठरवलं पाहिजे का पुढच्या पिढ्यांना आपण देश कसा देणार आहोत, सर्वांना माणूसपण देणारा देश देणार आहोत का भेदभाव विषमता निर्माण करणारा देश देणार आहोत, माणसामध्ये भेद निर्माण करणार आहोत की सर्वांनी बंधुभावानं राहिलं पाहिजे असा विचार देणार आहोत. हे ठरवण्याचा दिवस आज आहे आणि त्यामुळं आपण तर प्रतिज्ञा केली पाहिजे की आम्ही समतेच्या पाठीशी राहू, आमच्या राज्यघटनेच्या पाठीशी राहू, आमच्या लोकशाहीच्या पाठीशी राहू. ही खरी मानवंदना कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना आहे आणि ती आजच्या दिवस आपण करूया. मी गोविंदरावजी पानसरे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.